पावसाळा चालू झाला की सुरुवातीच्या 2 महिन्यामध्ये कोवळ्या अशा रानभाज्या आपल्याला बाजारात अवेलेबल होतात आणि त्यातलीच एक रानभाजी आज आपण करणार आहोत आणि ती म्हणजे कुरडू। वर्षातून एकदाच अशा ह्या रानभाज्या आपल्याला पावसाचा सीझन चालू झाला की सुरुवातीच्या 2 महिन्यातच खायला भेटतात। खायला तेवढी चविष्ट आणि औषधी अशी ही भाजी आपण आज अगदी सोप्या पद्धतीने करणार आहोत। त्यासाठी मी इथे 2 जुड्या कुरडूच्या घेऊन आले आहे। अशा थोड्या छोट्या अशा जुड्या आपल्याला बाजारात अवेलेबल होतात आणि अगदी जशी चवळीची भाजी असते ना त्याच पद्धतीने ही भाजी दिसते। तर खाली देठाकडे थोडी लालसर असते आणि वरच्या साईडला हिरवीगार असते। तर जेवढी कोवळी पानं आहेत तेवढी आपल्याला कोवळी पानं घ्यायची आहेत आणि त्याचबरोबर त्याचे कोवळे देठही आपल्याला घ्यायचे आहेत। जी पानं ज्यांना कीड लागलेली आहे ती आपल्याला न घेता फक्त कोवळी पानं आणि स्वच्छ पानं घ्यायची आहे। भाजी आपल्याला 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आता फोडणीसाठी इथे मी एका पॅन मध्ये तेल गरम केलं आहे। 1 चम्मच तेलामध्ये मी जवळपास 15 ते 16 लसूण बारीक ठेचून ह्यात ऍड केला आहे। 2-3 मिनिटांसाठी आपल्याला लसूण तो तेलामध्ये फिरवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर 2-3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून ह्यात ऍड करायच्या आहेत। 30 ते 40 सेकंदासाठी आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मीडियम साईजचा एक बारीक चिरलेला कांदा ह्यात ऍड करायचा आहे। कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत तो आपल्याला फिरवून घ्यायचा आहे। कांदा पटकन शिजावा यासाठी ह्यात मी थोडंसं मीठ ऍड केलं आहे आणि कांदा लालसर होईपर्यंत तो मी फिरवून घेतला आहे। कांदा लालसर झाला की ह्यात आपण धुवून घेतलेली भाजी ऍड करायची आहे आणि मीडियम टू लो फ्लेमवरच ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। ज्या पद्धतीने आपण चवळीची किंवा लाल माठाची भाजी करतो त्याच पद्धतीने ही भाजी आपल्याला करून घ्यायची आहे। ह्या भाजीमध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात आयर्न, पोटॅशियम, सोडियम, फायबर, कॅल्शियम, प्रोटीन भेटतं। पावसात साथीचे रोग अगदी हमखास सगळ्यांना होतात आणि ते कमी करण्यात ही औषधी भाजी अगदी फायदेशीर आहे। कफ झाला असेल, वात झाला असेल, पित्त झालं असेल, सांधेदुखी असेल किंवा पचनशक्तीचे किंवा किडनी रिलेटेड काही इश्यू असतील, दाताचे काही विकार असतील, मासिक पाळीचे विकार असतील, ते कमी करण्यास ही भाजी अगदी फायदेशीर आहे। अशी ही भाजी पावसाच्या सीझनमध्ये तुम्ही नक्कीच तुमच्या घरी बनवून ट्राय करा। आणि आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा जेणेकरून ह्या पुढील काही मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल।